जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण आलेलो आहे किल्ले राजगड या ठिकाणी ट्रेकिंग करण्यासाठी. तुम्ही पाहू शकता माझ्या मागं राजगडाचं मुख्य द्वार आहे. प्रत्येक शिवरायांच्या मावळ्यांचं स्वप्न असतं की आपण एकदा तरी राजगडावर जावं. त्यातले बरेचसे काही जण राजगडावर येऊन पण गेलेले, पण जे आत्तापर्यंत राजगडावर आले नाही त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ असणार आहे. खूप छान व्हिडिओ असणार आहे. खूप मस्त मस्त ड्रोन शॉट वगैरे आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक करा. खरंच देवांच्या स्वर्गापेक्षाही सुंदर माझ्या राजांचा राजगड. चला तर मंडळी, आज पाहूया पृथ्वीवरचा खरा स्वर्ग कसा असतो. सकाळचे 6:30 वाजलेत. आम्ही आलोय राजगडाच्या पायथ्याशी. या ठिकाणी आम्ही नाश्ता करून गड चढतोय आता. पण आम्हाला यायच्या आधी भरपूर अशा गाड्या येऊन पार्किंग केलेल्या आहे आणि खूप लोक गडावर आधीच वर चढलेली आहे. त्याच्यामुळे आज थोडी गर्दी असणार आहे. तरी पण फ्रायडे, सॅटर्डे संडेला खूप गर्दी असते. तर चला तुम्हाला दाखवतो वर कसा व्ह्यू आहे काय. मित्रांनो, फायनली 1 तासाच्या ट्रेक नंतर आपल्याला लागलेला आहे हा पहिला दरवाजा. पाहू शकता, हा पहिला दरवाजा लागलेला आहे. आणि इकडे वर तुम्हाला बालेकिल्ला दिसत असेल, तर आपण आधी बालेकिल्ल्याला जाणार आहे आणि नंतर मग आपण संजीवनी माचीकडे जाणार आहे. संपूर्ण किल्ला फिरणार आहे आज. तर चला पाहूया आपण. मित्रांनो, आपण आलेलो आहे पाली दरवाजाच्या आतमध्ये. आणि आतमध्ये आल्यावर तुम्हाला पूर्ण जुन्या काळचं बांधकाम आहे तसंच अगदी छान पद्धतीने दिसतंय. खूप मस्त व्ह्यू आहे. पुरातन काळातील तटबंदी, खूप गारवा आहे या ठिकाणी. छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. पार्वती पते हर हर महादेव. महादेव महादेव. श्रीमद राजगिरोबा राजगडाचा जय हो. जय श्रीराम. थोडस पुढे आल्यानंतर आपल्याला हा लागतो महादरवाजा. आणि महादरवाजाच्या आधीच आपल्याला इकडे बुरुज पाहायला भेटतोय. तुम्हाला दाखवतो.
मित्रांनो, तुम्ही जर पाली दरवाजाने वरती आलात तर तुम्हाला पहिल्यांदा ही सदर लागते, न्याय निवाडा करायची. आणि या सदरच्या त्या साईडला आपल्याला संजीवनी माची पाहायला भेटते आणि या साईडला पद्मावती माची आहे. तर चला आपण आधी पद्मावती माची पाहू, नंतर संजीवनी माचीकडे जाऊ. मित्रांनो, हा आहे पद्मावती माचीवरचा तलाव. तुडुंब भरलेला आहे. खूप मस्त वाटते, गारगार हवा येते का. तर मित्रांनो, आपण पद्मावती माची बघून आलेलो आहे. आता आपण चाललेलो आहे कोणती संजीवनी माची आणि बालेकिल्ल्याकडे. तर त्याला पाहूया आपण बालेकिल्ला. तुम्हाला दाखवतो पुढचे दृश्य. एवढी जबरदस्त फुलांची चादर आहे, हे बघा. खतरनाक सीन आहे. चला तुम्हाला आता अजून काही शॉट दाखवतो. मित्रांनो, फायनली आपण आलेलो आहे संजीवनी माचीच्या लास्ट स्टेपला. पाहू शकता तुम्ही मागून किती भारी नजारा दिसतोय. आणि या ठिकाणी आपण ड्रोन उडवणार आहे. तुम्हाला ड्रोन शॉट दाखवतो. खतरनाक सीन आहे. फोटोशूट वगैरे इथून खूप भारी येणार आहे. आणि आता यानंतर आपण सोवळ्या माचीकडे जाणार आहे तिकडं. चला तुम्हाला ड्रोन शॉट दाखवतो. मित्रांनो, आता आपण चाललेलो आहे सोवळा माचीकडे.
आणि इकडे पाठीमागे संजीवनी माची आहे, त्याचा खालून एक शॉर्टकट आहे. ते पा इकडे सोळा माची आहे, ते चाललोय आपण. पण पूर्वी फुलांच्या बगीच्यातून जो आनंद आहे खतरनाक. फायनली आलेलो आहे सुवेळा माचीवर. तुम्ही पाहू शकता हा बुरुज व्ह्यू बघा. आणि जेव्हा त्या बुरुजाच्या वर जाऊन त्याच्या पुढचा जर आपण व्ह्यू पाहिला ना, क्लासिक. या झाडावरती बघा खूप मस्त माकडे बसलेली आहे, पाला नाही काय नाही, त्यांची शाळा भरलेली आहे. चला तुम्हाला ड्रोन शॉट दाखवतो सुवेळा माचीचा. मंडळी, सुवेळा माचीचे अप्रतिम रूप पाहून आम्ही बाले किल्ल्याकडे पावले वळवली. जसा जसा सूर्य मावळत होता तसे तसे आम्ही बाले किल्ल्याच्या दिशेने वरती चढत होतो. बाले किल्ल्याची ही अवघड वाट आम्ही छत्रपती शिवरायांचा जय घोष करत सर केली. मित्रांनो, आलेलो आहे आपण बाले किल्ल्याच्या मेन दरवाजापाशी. महाद्वारे पाहू शकता. याच्यावरती बाले किल्ला पाहायला जाणार आहे आपण. तटबंदी बघा बाले किल्ल्याची अतिशय सुंदर अशा प्रकारे आहे. आणि तुम्हाला इकडे पहा खाली, इकडे पद्मावती माची आहे आणि इकडे सुवेळा माची आहे. इथून जो निसर्ग दिसतोय ना, खूप खतरनाक आहे. त्यानंतर इकडे आपल्या महाराजांचा भगवा फडकतोय आणि वरती बाले किल्ला आहे. तिथं आपला लास्ट पॉईंट असणार आहे. तर चला वरती जाऊन पाहूया. हे पा बाले किल्ला एक तळ लागतं, चंद्रकोर तळ म्हणतो याला. खूप स्वच्छ पाणी आहे. हे पहिलं तळ आहे आणि याच्या पुढे एक मंदिर आहे. कोणते ब्रह्मेश्वर मंदिर आहे, महादेवाचंच मंदिर आहे. पाहू शकता फुलं वगैरे मस्त सजावट केलेली आहे. याच्यानंतर वरती काहीतरी औषध दिसतात, जाऊन पाहू. इथे एक टाक आहे आणि इकडे बाजारपेठ आहे. जुन्या काळची राजगडावरची बाजारपेठ इथे भरत होती. बोर्ड पण लावलेला आहे. चला आता हा लास्ट एकच पॉइंट आलं ते वर. इथे काय पाहू, त्यानंतर गड उतरायला सुरुवात करू. मित्रांनो, आलेलो आहे टॉपला.
तुम्ही ते पाहू शकता. इथं महाराज बसायचे. इथं चप्पल घालून वर जाण्याचं बंदी आहे. महाराजांचं सिंहासन इथं असेल असं वाटते. आणि हा पूर्ण इथं राजवाडा आहे. पूर्ण टॉपला सगळ्यात. संपूर्ण जुने घरांचे अवशेष अजूनही तसेच आहे. महाराज इथे बसायचे. खूप भारी वाटते वरती आल्यावर. पूर्ण महाराजांना इथून पूर्ण व्ह्यू दिसत असेल पहिल्या काळात. इकडे खाली एक वाडा आहे. इकडे एक पाण्याचे टाके. तिथे एक बुरुज आहे. इकडे एक बुरुज आहे. चारही बाजूने बुरुज आहे. पूर्ण टाईट सिक्युरिटी. खूप भारी असं व्ह्यू आहे राजगडावरती. उगच नाही म्हणते गडांचा गड, राजांचा गड, राजगड. मित्रांनो, त्या काळी महाराजांनी इतकं डोकं लावून हा गड बांधलेला आहे की ही महाराजांची सदर आहे. आणि या सदरीवरून जर तुम्ही पाहिलं ते इकडे तोरणा किल्ला दिसतोय हे पहा. आणि इकडे रायगड किल्ला आपल्याला दिसतोय. म्हणजे एकाच ठिकाणावर पूर्ण प्रदेशावर नजर आहे त्या ठिकाणी महाराजांची होती. खूप खतरनाक असं या ठिकाणी आखणी केलेली या गडाची. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथे संपूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.